चिरले त्यांच्या विरुद्ध होती गव्हाण. प्रितेश कोईचं विकेट हॅट्रिक आणि मडन षटक या मॅचला राहिलं कलाटणी देणार आणि सामना जिंकून टीम गव्हाण आली फायनल मध्ये. त्यांचं करूयात आपण वेलकम. मॅच होतीये सुरू. सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती 4 षटकांचा सेमी फायनल नंबर 2. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी आम्हाला दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढवयांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. आज घाबरून नाही लढून जिंकायचं. टीम भैरवदेव धुतुमला मैदानाच्या आतमध्ये टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतीये. आयान शलवन दारावर सलामीची जोडी भावेश नाईक त्याच्या सोबतीनं मैदानावरती आलाय. बॅटिंग साठी विशाल भोईर. गेम ऑन. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय धुतुम संघाचा स्ट्रायकर बॉल प्रणित ठाकूर. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल तेच तर पहिला बॉल धुतुमच्या नावावरती आहे. टॉस जिंकून निर्णय धुतुमनं घेतला फोल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंग साठी भावेश नाईक. मागच्या मॅच मध्ये आलाय कामोठेच्या विरुद्ध. भावेश नाईकच्या बॅट मधनं अर्धशतक. इथे गोलंदाज वेगळा टीम वेगळी आहे. हा बॉल देखील तेच तर मात्र रिटर्न क्रीजच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. छोले आसमा जमी की तलाश न कर, जिले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी मेरे दोस्त खुद ही तेरी, मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश न कर. अर्धशतकासाठी 11,000 रुपयाचा पारितोषिक आहे संजय चौगुले यांच्याकडनं. आणि नंदू भोर. फटका मिस टायमिंग. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न लाजवाब मात्र राहिलाय बॉल दूर. काय ट्रॅप सेट केलाय टीम धुतुमनं. एक डीप कव्हर सेट, एक ऑन साइडला मिड विकेट आहे. हाफ ट्रॅकर टाकला जातोय ज्या अनुषंगाने बॉलिंग होतीये फिल्डिंग लाजवाब. एक कॅप्टन, एक लीडर आणि बॉलर आणि यष्टी रक्षक या तिघांमधील तालमेल असलं की मैदानावरती तुम्हाला हा फ्रीडम मिळतो. त्या फ्रीडम मधनं अगदी बेधडक बॉलिंग सुरू केली आहे गोलंदाजी करताना प्रणित ठाकूरनं. आणि आज मैदानावरती प्रणित ठाकूरला त्याच्या टीमला मैदानावरती सांगावं लागेल आला रे आला धुतुमचा भाग आला. ऑन साइडला फटका चाललाय लॉंग ऑफला. किती काळ शांत ठेवाल. मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईकला त्यानं उघडले आपला बॅटचं तोंड आणि बॉल चालला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4. पाहायला मिळते 6 धावा. मॅच ऑन. गेम ऑन. एक वाईट बॉल. टोटल झाले 7. शफल झाले. हाफ ट्रॅकर त्याला बॅट वरती घेतलं. मिड विकेटला पाठवला जरूर बॉल आणि तिकडे टिपला झेल. संपला मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट भावेश नाईकचा खेळ. भरपूर स्ट्रॉंग आहे भावेश नाईक मैदानात बाहेर. धीरज भोईर मैदानाच्या आत आणि त्याच्या सोबतीनं विशाल मैदानावरती आहे. बॅटिंग साठी अजूनही सचिन नाईकचं येणं बाकी आहे, विकी भोईरचं येणं बाकी आहे. 4 षटकांची मॅच मैदानावरती एकदा का 40 फलकावरती लागल्या ना तर सचिन नाईक आणि त्याच्या टीम साठी नक्कीच ते एक चांगलं लक्ष आहे ज्या अनुषंगाने बॉलिंग युनिट आहे. धुतुम देखील प्रयत्न करेल अंडर 35 मैदानावरती थांबवलं जावं ते म्हणजेच बॅटिंग करताना आयान शलवन दारावे क्रिकेट संघाला. भावेश नाईकची विकेट जाती आणि ती मिळतीये गोलंदाज प्रणित ठाकूरला. प्रणित ठाकूर मैदानावरती इतकंच सांगतो आज धुतुम गावाला रास्ता भी जानता हूँ चलना भी जानता हूँ, मैं आग हूँ तबीयत से जलना भी जानता हूँ, मुझे मॉम ना समझो जो झटकर पिघल जाए, मैं प्रणित ठाकूर हूँ डूबकर निकलना भी जानता हूँ. कमबॅक स्टोरी लाजवाब. बॉलिंग आवडली असेल आतापर्यंत टाळ्या नक्की व्हायला हव्या प्रणित ठाकूर साठी. त्यांना बाद केलं भावेश नाईकला. वेगवान तेज तर्रार फॉलो जरूर केला बॅटसनं.
चॉप करायचं होतं, थर्ड मॅन पॉइंटच्या अगदी मधून गॅप शोधायचा होता आणि वेगाचा राजा प्रणीत ठाकूर सध्या चांगली बॉलिंग करतोय. मग एकदा का जोडी जमली ना मैदानावरती धीरज आणि विशालची, तर हे भोईर ब्रदर्स मैदानावरती 45+ सहजच घेऊन जाऊ शकतात. बॅटिंग करताना टीम अयांश दारावेला बॉल तयार आहे ओव्हर द विकेट. इथे देखील लाईन तेच तर्रार, वेग जास्त द्यायचा होता, दिशेवरती नियंत्रण हरपलं आणि एक एक्स्ट्राची धाव मैदानावरती मिळतीये. एक अतिरिक्त धावेनं धावफलक स्कोरकार्ड वरती पुढे जाल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये स्कोरकार्ड वरती आहे ती म्हणजे आतापर्यंत 8 धावा. पहिलं षटक मैदानावरती संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 1 विकेट गेली आहे आणि मैदानावरती फलंदाज देखील पण भावेश नाईक बाद झाल्यानंतर 2 डॉट्स पाहिलेत आणि धावफलकावरती धावा 8 आणि हे बॅटल ना पॉवर प्ले मधलं असं रंगेल. पहिलं षटक प्रणीत ठाकूरचं आणि तिकडनं ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी विकी भोईरचं, तिकडे देखील याच इकॉनॉमीनं बॉलिंगची अपेक्षा. डेफिनेटली मैदानावरती टीम अयांश दारावे करताना पाहायला मला एक बॉलर्स मधलं बॅटल, एक फिल्डर मधलं बॅटल, एक बॅटर मधलं बॅटल, कारण सामना सेमीफायनलचा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक. उल्वे नोड म्हटलं की क्रिकेटसाठी सबकुच, प्रचंड असा क्राऊड या मैदानावरती नेहमीच जमतो. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण असतं जेव्हा जेव्हा उल्वे नोडला क्रिकेट रंगतं आणि क्रिकेटसाठी मग ते डे फॉर्मॅट असू द्या नाईट फॉर्मॅट असू द्या इथे प्रेक्षकांची गर्दी होते. वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट म्हणजे उल्वे नोडचं क्रिकेट. बॉल तयार, चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलाय, रिटर्न क्रीजच्या बाहेर, जास्त टर्न झाला बॉल, एक्स्ट्राची रन मिळेल. आधी फास्टर, तदनंतर फिरकीचा ट्रॅप. वेल सेट टीम धुतुम. आज धुतुमला पहिल्यांदा पाहतोय आणि धुतुम नाव जरी कानावरती पडलं हृदयातनं आवाज येतो. रणजितदादा ठाकूर आमचे अतिशय जिवलग मित्र आणि आज रणजितदादानं जी ओळख दिली ना धुतुम गावाला, मला आजही कोरोनाच्या काळातल्या रणजितदादाचा लास्ट मेसेज आठवतो, मेलो तरी काय फरक पडतो, आज नाव करून गेलोय. आणि खऱ्या अर्थानं आज धुतुम गावाची जी शान आहे ना ती रणजितदादा ठाकूर आजही आहे आणि प्रत्येक मनामनात स्पेशली आगरी समाजात जुजू किंग रणजितदादा ठाकूरची नेहमी एक वेगळी आठवण राहील. मिस यू भावा, आजही आम्ही सगळी तुझी वाट पाहतोय, तू परत यावा हीच फक्त चिमुकली देखील वाट पाहत असेल. जेव्हा मॅचमध्ये टीमची टोटल स्कोरकार्डवरती 11 डबल डिजिटमध्ये स्कोर, कारण मागचा व्हाईट बॉल तदनंतर आपण पाहता स्कोरकार्डवरती सिंगल आली आहे आणि स्ट्रायकर एंडला पार्टनरशिप विकेट सिंगल डबलनं रोटेट केली जाते धीरज आणि त्याच्या सोबतीनं विशाल भोईरच्या माध्यमातून. ओव्हर नंबर सुरू 2, बॉलिंग करतो मैदानावरती परेश ठाकूर. षटक सुरू आहे मैदानावरती. पॉवर प्ले संपल्यानंतर हे दुसरं. बॅटच्या समोर होता, लागली आहे कडा, विकेट मिळेल गोलंदाज परेश ठाकूरला आणि धक्का लागलाय धीरज भोईरच्या नावानं. आणि आज मैदानावरती धुतुमचं क्रिकेट पाहायला नंतर आता दारावेचं डगआउट मध्ये देखील म्हणेल धुतुम इज ऑन फायर नाऊ. आता काहीतरी वेगळं करावं लागेल आणि बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. जिथे दारावे गावाच्या क्रिकेटसाठी परिस्थिती बिकट, तिथे कॅप्टन कूल सचिन नाईकचं क्रिकेट तितकंच तिखट. इट्स ओव्हर टू डीजे. कैप्टन कूल सचिन नाइक मैदानावरती आला. लग गई आग जमाने में तो बचा क्या है, अगर बच गया मैं फिर तो जला क्या है. मेहनत से यह सब कुछ मिलता है दोस्तों, इन हाथों की लकीरों में रखा क्या है. आणि आज स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती दारावे गावाच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा नवी मुंबईचा सितारा सचिन नाईक मैदानावरती पोहोचलाय. टीम अडचणीत, भावेश बाद झालाय,
धीरज भोईरची विकेट गेली आहे. सचिन नाईक कठीण परिस्थितीत डाव सावरेल की मैदानावरती धुतुम शेवटच्या बॉल पर्यंत सांगेल धुतुम लाईक लिव्ह इन टॉप. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग मैदानावरती होती ऑन स्क्रीन आपल्या समोर. निर्णय टप्पा पडला आत आला रिटर्न क्रीजच्या अगदी समोरून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. बॉल जातो डॉट आणि चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून आणि चांगली बॉलिंग ठाकूर करतोय. शफल झाले. स्लॉक स्वीप करायचं होतं. फ्लाईट देऊन थोडस लेंथला मागे खेचलं. मागचा बॅटच्या पुढ्यात होता तर हा गुडलेन स्पॉटच्या मागे टाकला आणि सध्या खेळ चाललाय मैदानावरती दारावेचा त्यांच्या अगेन्स्ट धुतुमचा. लढाई चांगलीच रंगली आहे. स्विच हिट खेळायचं होतं. हा वेगानं टाकलाय. रनआउटची संधी. दोन्ही बॅटर्स एकाच एंडला. फलंदाज बाद आणि विकेट जातीय मैदानावरती विशाल भोईरची. आता नाराज टीम दारावे कारण दबाव आला की चुका घडतात. तर थोडा वेळ आपण डीजे पॉज करतोय. 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपल्याला क्रिकेट विथ म्युझिक हा आनंद मिळेल. विशालची जातीय विकेट मैदानावरती कॉल चुकीचे झाले. दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान काय क्रिकेट दाखवतीये मैदानावरती धुतुम. असं वाटतंय मला की मैदानावरती धुतुमच्या बाजूने कोणीच नाहीये. काय क्वालिटी क्रिकेट खेळते मैदानावरती धुतुम. एकदा टाळा मित्रांनो नक्कीच व्हायला हव्या कारण एक मोठ्या मॅच मध्ये तुम्ही एक मोठ्या टीमला सध्या मैदानावरती घाम फोडताय. आणि आज जरी मॅच धुतुमनं जिंकली ना फक्त इथे धुतुमचं नाही उरण तालुक्याचं नाव संजय दादा ठाकूर आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये हा संघ गाजवताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथनं लढाई जिंकलात तर मेगा फायनल आणि टीम गव्हाण तुमची पाहतीय वाट. रनवे रीदम द मस्टेक. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर मैदानावरती पोहोचला या टीमचा ऑलराऊंडर. जसा भारतीय टीमसाठी आपण इरफानला पाहिलं ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती अर्ध्या विकेटवरती टाकलाय. तोफा होता विकी भोईरसाठी आणि त्याची बॅट सांगतीये असे टाकाल तर मैदानाच्या बाहेर लांब जाऊन फटके खाल आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर एक दमदार षटकार आहे तो. व्हेरी मच नीडेड 6. ज्या फटक्याची गरज होती टीम मैदानावरती आयांश लमन दारावे क्रिकेट संघाला. धावफलक 6 ने पुढे फ्लाय होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. 2 षटकं संपली आहेत. 17 धावात. विकेट गेलेत मैदानावरती 3. विकी भोईर आणि सचिन नाईक ही जोडी मैदानावरती आहे. मागचा आलेला षटकार त्यानंतर चित्र भरपूर काही बदललंय मैदानाच्या आतमध्ये. टीम दारावेच्या बाजूनं जो दबाव आला होता ना मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 11 धावा होत्या. त्यानंतर हा षटकार रन बॉल पासून वेगानं पुढे घेऊन गेलाय. 8.50 या सरासरीनं रन स्कोर कार्ड वरती झालेत. 17 अजून इथनं 20 आल्या 37 वरती जाऊ शकतीये. आणि दारावे टीम कडे ते बॉलिंग युनिट आहे की एकदा का हा संघ 37 ते 40 पर्यंत पोहोचला तर मैदानावरती सामना ते बनवू शकतायत. गोलंदाजीच्या जोरावरती मैच डिफेंड करण्याची ताकद या टीम कडे देखील है. जिंदगी में इंतजार नहीं कोशिश कीजिए जनाब, क्योंकि इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले हमेशा छोड़ देते. आज पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं मनपूर्वक आभार. ज्या अनुषंगाने रायगड टेनिस बॉल क्रिकेट भरपूर प्रेम देतं. अनेक साऱ्या स्पर्धा सातत्यानं इन्व्हाइट केलं जातं. भरपूर वेळा कधी कधी यायला जमत नाही, कधी जमतं. मग जेव्हा जेव्हा आम्ही रायगडामध्ये येतो त्यावेळी लॉट्स ऑफ मेमोरीज इथल्या क्रिकेटच्या सोबत घेऊन जातो. त्यामुळे पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं मी ओमकार शेटे डोंबिवली वाकळण आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या अनुषंगाने तुम्ही आज प्रेम देता. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लॉट्स ऑफ लव्ह. शॉर्ट थर्डमॅनला फोल्डिंग लाजवाब. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 18 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. सिद्धेश ठाकूरच्या प्रत्येक डॉट बॉल साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे सिया सचिन ठाकूर यांच्याकडनं. आणि सलग 3 षटकारांना 5000 रुपयाचा पारितोषिक.
संजयजी चौगुले यांच्याकडनं फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवेत कॅच होईल का वोड कॅच कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द मॅच फलंदाज बाद आणि झेल तिकडे टिपलाय चंद्रकांत ठाकूर फलंदाज बाद न्यू बॅटर मैदानावरती झाला दाखल कामेश नाईक नुकतीच विकेट मैदानावरती आली आहे आपण पाहताय ती म्हणजेच विकी भोईरची लवकरच न्यू लाईफ देखील भावाची सुरू होतीये बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर जबरदस्त रंगतीय मॅच एक क्लोज इन्काउंटर पाहायला मल या आशा अपेक्षा घेऊन आता सगळा प्रेक्षक वर्ग मैदानावरती थांबून राहिला श्वास रोखून ठेवा ही मॅच काजाचा ठोका आणि ठोका चुकवताना तुम्हाला पाहायला मिळेल लाईन चांगली आहे डॉट बॉल आला 1000 रुपयाचा पारितोषिक सिया ठाकूर यांच्याकडनं दिला जाईल सियाच्या नावाने टीम मैदानावरती उरणचं क्रिकेट गाजवताना तुम्हाला पाहायला मिळाली आहे आज आली आहे उल्वे नोड मध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्या टीमनं धमाका केलाय नवी मुंबई विभागातील स्वर्गीय मच्छिंद्र स्मृती दारावे आज खेती आयांश लवन नावानं त्या टीमच्या विरुद्ध फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर देखील आणि सेकंड रन साठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट या ठिकाणी केल्या जातील धावफलक 2 ने पुढे जात टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावेच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर 20 ऑन बोर्ड लक्ष मैदानावरती कितीचं लावलं जाईल या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात ज्या टीमनं 4 षटकांमध्ये 74 केल्या ती टीम करतीये संघर्ष आज धुतुमच्या विरुद्ध ऑन साइडला फटका चांगला फटका लाजवाब आणि चाललाय बॉल मिड विकेटच्या बाहेर हा येतोय एक दमदार दर्जेदार खणखणीत षटकार हॅलो या दरम्यान धुतून संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सचिन शेठ ठाकूर यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत सचिन शेठ ठाकूर धुतून संघाचे पुरस्कर्ते त्यांचं सहर्ष स्वागत क्या मॅचेस रंगतायत इकडे आड तिकडे विहीर आंधी रोके तो हम तूफा रोके तो आप आग का दरिया कधी सामना जातो धुतुमला उरणला कधी मॅच जातीये नवी मुंबईला धारावेला या षटकारांत स्कोर कार्ड वरती स्टेबल स्टेज चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम 26 झालेत इथे विकेटचा चान्स आहे बॉल मागे चाललाय पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय स्वतः यष्टीरक्षक तिकडे पोहोचलाय गरज होती का यष्टीरक्षकाला जाण्याची तर उत्तर नाही याचं कारण काय मागे 3 खेळाडू तिकडे उपस्थित आहेत आणि यष्टीरक्षक यष्टा सोडून निघालाय ज्यावेळी तुम्ही एका मोठ्या टीमला डॉमिनेट करता बीट करता ना त्यावेळी एक छोटीशी चूक मैदानावरती मुवमेंट ग्रीप शिफ्ट करते प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूनं जिथे सिंगल होती तिथे तुम्ही खर्च केल्यात मैदानावरती धावा 3 आणि सरासरी 10 वरती जाऊन पोहोचली आहे जरी तुम्ही 3 विकेट्स काढल्या आणि 3 ओव्हर नंतर जर टीम धारावे 30 वरती आहे तर धारावे म्हणेल आपण चांगल्या स्टेजला आहोत 29 झालेत स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आफ्टर 3 ओव्हर अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ तो मात्र मैदानावरती बाकी आहे चला फास्ट खेळा दोन्ही टीम वेळ थोडा जास्त जातोय रख हौसला ओ मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा तय करना बेटा मंजिल के मुसाफिर तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और तुझे तेरी जीत का मजा भी आएगा आणि अगदी म्हटलं जातं ना आयुष्यामध्ये क्वेश्चन पेपर आहे ना रोज तुमच्यासाठी एक नवीन टेस्ट आहे आणि त्या प्रत्येकाची लाईफ वेगळी असते कॉपी पेस्ट तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्रामचा मेसेज करू शकता जर तुमच्याकडे 1 2 3 4 5 6 7 क्रश असतील तुम्ही प्रत्येकाला फॉरवर्ड करू शकता बट जो एक स्पेशल मेसेज असतो तो ऑलवेज स्पेशल पर्सनसाठीच जातो आज प्रत्येक प्लेअरला तसंच स्पेशल क्रिकेट आपल्या गावासाठी दाखवायचं आहे आणि आज मैदानावरती ते क्रिकेट दाखवताना तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे आयुष्य छान थोडं लहान रडतोस का वेडा लढण्यात शहाणा काट्याती फुलांची झुलती कमान उचलून घ्यावं ते दुनिया दुकान कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान सुखासाठी ते हसावं लागतं इथे रडावं लागतं कडूंचा धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं फाईट बॅक करावं लागेल कारण हे कळतं तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट प्ले फॉर युअर टीम प्ले फॉर युअर कॅप्टन प्ले फॉर युअर विलेज प्ले फॉर प्राईड प्ले फॉर रिस्पेक्ट
रिस्पेक्ट द गेम, रिस्पेक्ट द अंपायर, रिस्पेक्ट द क्रिकेट, रिस्पेक्ट द बॅट, या सगळ्या गोष्टी आज मैदानामध्ये सिद्ध करून स्वतःच्या नावाचा डंका वाजवायचा, स्वतःला सिद्ध करायचंय, तरच तुम्ही प्रसिद्ध होणार आहात. लाईन चांगली आहे, यॉर्कर आणि विकेट मिळेल, रन आउट. फलंदाज बाद. धक्का लागलाय मैदानावरती. नंबर 4 आयान शिलवन दारावे. 29ला 4 गडी बाद. 4 विकेट्स मैदानावरती गेलेत, 5 गेलेत. आता रनआउटची एक नुकतीच ऍड झाली आहे आणि न्यू बॅटर. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लेजेंडरी स्टार आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेबांचं. तर स्वागत आहे सतीश दादा आपलं. मॅन फ्रॉम ओवळे आणि फिरकीचा जादूगार या नावानं दादाचं क्रिकेट ओळखलं जातं. स्वागत आहे आपलं. 3 षटकारांसाठी आता 11,000 रुपयाचा पारितोषिक आहे आयान शिलवन टीम कडनं. आदरणीय कौर दादा आणि त्या सोबतीने चौगुले दादांकडनं हे 11,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या टीमला लावलं जाईल. खेळताना असं खेळा की मैदानावरती प्रत्येक बॉल प्रत्येक दिवस तुमचाच. आणि आज धुतुम मैदानावरती तसंच काही क्रिकेट दाखवतीये. आता ज्या काही टीम्स आहेत ना, ज्या सेमीफायनल मध्ये इंटर झालेत उरण विभागातनं, त्या देखील म्हणत असतील कम ऑन धुतुम, वी कॅन डू इट. त्यामुळे एक डबल आज मैदानावरती एनर्जी धुतुमच्या क्रिकेटला मिळणार आहे. बट एकदा का मैदानावरती 37 लागल्या ना की मग मॅच डेफिनेटली रंगणार आहे. ज्या अनुषंगाने बॉलिंग युनिट आहे या टीम कडे, हेलिकॉप्टर साइड्स क्लीन समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ फिल्डिंग. 2 धावा वाचवलेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतं धुतुमचे. प्रणित ठाकूर धावफलक 2 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जी जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या षटकात गोलंदाज निलेश ठाकूर. ओव्हर द विकेट. अतिशय चांगला बॉल, राईट आर्म सीमर चा वापर करण्यात आला. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं गिरता, टूटा भी तारा तो जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में कभी समंदर नहीं गिरता. अगदी हेच क्रिकेट आज मैदानावरती दाखवतीये टीम भैरवदेव धुतुम. इथे झाली आहे मिस्टेक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाहीये. आणि ज्या 37ची चर्चा आपण मैदानावरती करतोय, आता 36 वरती टीम जाऊन पोहोचली आहे. अजूनही या मॅच मधील अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 4 40 टीम म्हणेल दारावे. आपण कुठेतरी थोडं सेफ, थोडंसं एक चांगल्या टार्गेटला पोहोचतोय. इथनं एक चांगला बॉल आला तर 37चं टार्गेट असेल आणि सिंगल डबल ती देखील तितकीच महत्वाची आहे. मग आता फिनिश कसं केलं जाईल, स्ट्रायकर रेनला बाटच उभा आहे. या टीमचा विजयाचा विश्वास. सचिन नाईक रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. धुतुम विरुद्ध मॅच दारावे रंगतीये, नवी मुंबई विरुद्ध उरण रंगतोय. मग आता उत्कंठा शिगेला पूर्ण रायगड आणि ठाणेकरांची पोहोचली आहे. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक जिंकायचं आहे ना धुतुमला, तर मैदानावरती उभा आहे दारावेचा तारणहार, नाव सचिन नाईक. आणि काय षटकारानं फिनिश केलंय आपल्या स्टाईलनं. म्हणून तर म्हणालो जिथे परिस्थिती दारावेची तिखट, तिथे सचिन नाईक मैदानावरती एकदा का उभा राहिला की मग त्या अडचणीतून ही टीम बाहेर आली समजा. आणि या षटकारानं स्कोर 42 ऑन बोर्ड, 42 झालेत आणि 43 धावेचं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलंय. टीम आयान शिलवन दारावेच्या माध्यमातून भैरव देव धुतुमच्या विरुद्ध. मॅचला ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरुवात होईल त्यावेळी आपण इन्व्हाइट करूयात पुन्हा एकदा आवाज मैदानावरती दशरथजी पाटील सरांचा. या स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर. ओमी, यानंतर जो खेळाडू अर्धशतक मारेल त्याच्यासाठी पारितोषिक आले सोनल गोंदली, बामण डोंगरी आणि यथार्थ भगत खोपटे यांच्याकडून 5,000 रुपये त्या खेळाडूला दिले जातील. म्हणजे या पुढच्या मॅच मध्ये जर देखील अर्धशतक आलं तर त्या खेळाडूला 5,000चं पारितोषिक दिलं जाईल. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत पुन्हा एकदा आमचे सिनियर समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज दशरथजी पाटील सर करावे.
धन्यवाद रोशन पाटील. या ठिकाणी आमचे दारव्याचे जबरदस्त पॅकर संजय शेठ चौगुले आणि विजय भोर, नंदू भोर. चला 7-12 उत्तरा चुकीचा झाला नाही. तर आमच्या या ठिकाणी 5,000 रुपयाचं कॅब सर्वांना का रोशन सर्वांना ऑफर आहे. कुठल्याही टीमला यस यस म्हणजे नो पार्शालिटी. जरी ठाण्याचा असला नाही तर काही असतं माहीत आहे, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबली. टार्गेट इज 43 धावांची गरज. एकीकडे धारावे आणि दुसरीकडं काविल स्पेशालिस्ट धुतो. हा तेच बोलायला पाहिजे हो, तर त्या गावाला जे आहे पोलक आहे ती काविलची आहे. बघू आता काविल कोणाची कोण उतरवत आहे. 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. संजय शेठ यांची ही जबरदस्त स्पर्धा, कारण संजय शेठची स्पर्धा असली की आम्हाला चुकवता येत नाही. हॅलो अतिशय सर, अजून एक पारितोषिक आलंय. परेश ठाकूर धुतुम, ज्याने जर सामना जिंकून दिला तर त्याला सिया सचिन शेठ ठाकूर यांच्याकडून 5,000 आणि जर धुतुम संघाने हा सामना जिंकला तर 25,000 असं पारितोषिक आहे. 25,000. पण सर तुमच्या ओट्या रिकाम्या, तुमचा फायदा आहे. तुम्ही वांजोटे आहात ना. पण चला 43 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावांच्या माझ्या समवेत उमेशजी भोईर चिंचपाड्याचा एक जबरदस्त स्कोरर माझ्या समवेत ओमकार शेट्टी, रोशन पाटील. परंतु जी फरमाईश आहे ते आमची आहे. काय करणार आता, कारण ज्याच्यासाठी आम्हाला इथं बोलवलंय संजय ठाकूर यांनी. पण स्पर्धा चांगली आहे. एका ठिकाणी 4 लाखाची स्पर्धा ना, जेवायला साला शापूची भाजी. काय आला? अच्छा अच्छा. तर धारावी संघाचे कट्टर समर्थक 40+ एक लेजंड खेळाडू राजेश भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धारावी संघाला खास करून संजय शेठ भोईर तुमच्याकडे शुभेच्छा आहेत. राजेश शेठ भोईर नाही, आमच्या धारावी गावचे आहेत. काय आला बॉलचं काय करायचं आहे, दाबायचं की त्यानं द्यायचं आहे? अच्छा अच्छा ते सांगा पहिलं हो. हा नाही म्हणजे त्यांच्याकडे आल्या तेव्हा 2 हिरोईन काविल उतरवायला, म्हणून त्या गावाची ओळख आहे हो. आता ते हिरोईन कुठले आले ते मला वाटतं मला माहिती नाही, पण त्या धुतुम गावाला माहिती असेल. चला 43 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तर पहिली जोडी मैदानामध्ये तैनास. डावाला आरंभ, प्रारंभ, सुरुवात श्री गणेशा, ओनामा, प्रस्तावना, पूर्वार्ध, नांदी, बोहोनी. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. एकीकडे धारावे, दुसरीकडे धुतोम. सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीची लढत. जो जिंकेल तो जाईल गवान. ओमेकेश गोंधळी. तर या ठिकाणी धुतुम. चला पहिली जोडी मैदानामध्ये या ठिकाणी धुतुम संघाची 43 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पहिला गोलंदाज परेश ठाकूर आणि रोहित घरत. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. संजय शेठ चौगुले आणि नंदू भोर, अय्यांश 11 धारावे आणि भैरवनाथ क्रिकेट संघ धुतुम असा हा विद्यमान सामना. एक जबरदस्त बिग फाईट. 43 धावांची जरी गरज असली मग धुतुम संघ हा देखील बलाढ्य आहे. संजय भाई काय ऑफर काय?
हॅट्रिक. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. मिस्टर संजयजी चौगुळे यस पॅकर नंदू भोर या टीमचं जे पॅकर आहेत मेंटॉर. चला परेश ठाकूर आणि रोहित घरात पहिला गोलंदाज या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर विकी भोईर. अरे विकी भोईर ज्यांनी मागच्या धर्मवीर चषकामध्ये अतिशय भेदक मारा केला होता प्रतिस्पर्धी संघाला, जी पराभवाची धूल चारली होती. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. शॉर्ट मिड विकेट. हे काय बॉल आले. संजय शेठ ठाकूर यांच्या काखडीले बॉल आहेत. दादा जे बॉल आहेत त्याच्यात तुम्ही समाधान करा प्लीज. सारखे सारखे बॉलची डिमांड करू नका. चला पहिले षटक विकी भोईर संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क वर तयार. भन्नाट गोलंदाज 43 धावांची गरज. एक बिग फाईट बिग बॅटल. कडवी धुंद कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदुबे. 2 टोक्यामध्ये काटेकी टक्कर कडा संघर्ष. प्रेक्षणीय सामना पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय लढत. जो जिंकेल तो जाईल फायनल मध्ये गव्हाण संघाविरुद्ध अंतिम फेरीत. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत गोपाल शेठ नाईक स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट मिड विकेट. आणि पहिला गोलंदाज एक भन्नाट गोलंदाज विकी भोई धारावी संघाचे ट्रम्प कार्ड. खेळेल परेश ठाकूर. आणि हा पहिला चेंडू यस अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. पंतांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. नासका चेंडू नरकातला चेंडू. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 1 फलन. बिनबाद 1. 43 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार होईल. ओ येस अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल या ठिकाणी. पहिला फलंदाज बाद होईल परेश ठाकूर. बॅक टू द डगर. वाघाची शिकार. आमचे कोपरकडे गावचे उमेश म्हात्रे बघे जबरदस्त लिजेंड समालोचक त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. आणि संघाला बसेल विकी भोईर यांचा भन्नाट चेंडू सुसाट मारा. आणि धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी पहिल्या फेकेचं बदन. दुत्तम संघाला पहिला हादरा पहिला धक्का पहिल्या फेकेचं बदन. पहिल्या फेकेचा काढता पाय. प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या फेकेचा एन्काउंटर. पहिल्या फेकेचा सफाया. पहिल्या फेकेचा सोपडा साफ. धाव संख्या फक्त 0. पहिला बॉली 1 बाद 1 1 फॉल. पहिला व्हाईट होता. बघूया नवीन वनडाऊनचा फलंदाज निलेश ठाकूर दुतुम संघाचा. आणखीन एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज विकी भोईर. काय गोलंदाजी बघूया. पहिला चेंडू जरी वाईट आला नंतर मध्ये कमबॅक केला पण अप्रमटे डिलिव्हरी फेकली. आणि परेश ठाकूर जी विकेट आवश्यक होती ज्या वाघाचे शिकार. धाव संख्या 1 बाद 1. खराब सुरुवात. डलमलित विकृत विक्षिप्त तरेवाईक चित्रविचित्र सुरुवात. केविलवाणी सुरुवात. 43 धावांची गरज. विकी भोईर तयार. धारावी संघाचे ट्रम्प कार्ड. एक शॉर्ट कव्हर मिड ऑफ. एक बॅकवर्ड पॉइंट. एक बॅकवर्ड गली. ऑफसाईडचं आक्रमक क्षेत्ररक्षण. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. मिस्टर विकी भोईर तयार. रायना महोदय विकेट. येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. जबरदस्त मारा केला.
नवीन फलंदाज निलेश ठाकूर. काय भन्नाट गोलंदाजी उमेश भोईर, विकी भोईर. जसा या संघामध्ये आला हत्तीचं बळ आलं या संघामध्ये. हो यस, पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. तर मिळेल एक धाव. टोटल स्कोईज आणि पंचांचा या ठिकाणी बाईचा इशारा बघूया. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 6 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आणि जावाई श्रींची इच्छा. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला. जबरदस्त सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठकणारा, मेंदू सुन्न करणारा, बिग फाईट, जबरदस्त क्लायमॅक्स. षटक क्रमांक पहिला प्रगतीपदा विकी भोईर. धारावे संघाचा हा भन्नाट गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होतं विकेट. आणि हा यस, ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आणि प्रत्येक षटकाला 500 रुपये. संजय चौगुळे विकेटला. आणि हे जोरदार अपेल या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डॉट बॉल, निर्धाव चेंडू असेल. संघाची धाव संख्या का फक्त इनमीन 6. 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समोरचा संघ हा धुतोमा, हा देखील बलाढ्य संघ, अव्वल दिग्ग संघ. काय बॉलिंग अटॅक आहे. अजूनही बॉल बाकी आहे या षटकामध्ये. लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर फ्रॉम विकी भोईर. येस, दॅट शुड बी मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. षटक क्रमांक आउटसाइड दी ऑफ डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिले संपुष्टात. विकी भोईर याचं बॉलिंग एनालिसिस, बॉलिंगचा पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. 6 चेंडू फेकले, 6 धावा दिले, 1 बळी. मॅग्निफिशंट बॉलिंग. आणि उर्वरित चेंडू 18 चेंडू आणि धावा पाहिजे या ठिकाणी 37. 12.33 असं आस्किंग रन रेट, इक्वेशन, समीकरण, टार्गेट, आवक, सरासरी, उलाढाल भांडवल. नवीन गोलंदाज धारावे संघात आणखीन एक मीडियम पेसर धीरज भोईर. सध्याच्या घडीतला एक जबरदस्त वेगवान गोलंदाज, तेज तर्रार, हुकार गोलंदाज विकी भोईर म्हणा. मात्र अतिशय चांगली गोलंदाजी. जरी पहिल्यांदा मग या काही दिवस क्रिकेटपासून दूर होता, लग्नाच्या बेडीत अटकला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केल्याने धारावे संघाला ज्याची नितांत गरज होती त्याने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केला. फक्त 6 धावा दिल्या. धारावे संघाचा विजयाचा मार्ग सोपा करून ठेवलाय. धीरज भोईर तयार. त्याला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. तर याच्यानंतरची या स्पर्धेमधील शेवटचा सामना विजेता संघ आणि गवाण. काय जबरदस्त मॅच बघूया या ठिकाणी. गोपाल शेठ नाईक, वर्ष 13वे संजय ठाकूर यांचे हे अफलातून आयोजन. जबरदस्त पोच पावते, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन साईडला चांगला फटका बघूया. बॅकवर्ड केलेला अफलातून फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. सीमारेषे लगत 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या झाली नेऊन ठेवली 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. या ठिकाणी स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत गोपाल शेठ नाईक या स्पर्धेचे वनमॅन शो, वनमॅन आर्मी मिस्टर संजय शेठ ठाकूर, वर्ष 13वे. प्रभू रामचंद्र राहिले वनवासात 14 वर्ष. अजून 1 वर्ष बाकी आहे संजय जना. धीरज भोईर काय गोलंदाजी करता, आग ओकत आहेत. प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा जेरिस ओटिस वेलिस मेटाकोटीला. येस, दॅट शुड बी मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त मारा आणि फलंदाज माटे या ठिकाणी कॉट बिहाइंड. अच्छा, बॅट सुटली त्या ठिकाणी.
आणि तुम्ही बसाव, तुमच्याशिवाय मजाने शोभा नाही. हा, खिशात नाही आणि मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती नाही. तुमच्या खिशात पैसा म्हणून सांगतोय. राईट आर्म राहून द विकेट. पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला. या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. बघूया चांगलं फिल्डिंग. टोटल स्कोर इज मुव्हिंग 9. फक्त धाव संख्या 9 वर. 43 धावांची गरज. अटॅक करावा लागेल. धुपधुम संघाला आक्रमण करावं लागेल. देमाय धरणीट आहे, रान उठवावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ हा धारावी संघ आहे. धीरज भोईर तयार. Oh yes, that should be super bowling. गोलंदाजी आहे की काय समजत नाही मला. बघूया पुन्हा एकदा धीरज भोईर. विकी भोईर पर्यंत 6 द्यावा, त्याच्या पावलावर बॉल ठेवेन. पुन्हा एकदा तसाच बॉलिंग अटॅक. याच दरम्यान सन्माननीय विजयजी ठाकूर बामण डोंगरी यांचे ते आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धा निमित्तानं. यस, विजय ठाकूर. आणि हा पुढचा चॉप केला चेंडूला या ठिकाणी. यस, फक्त 1 से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर फक्त इनमिन किती आहे? धाव संख्या 11 वर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 11. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 संपुष्टात. आणि या षटकामध्ये धावा मोजल्या फक्त इनमिन 5 धावा. धीरज भोईर पहिल्या षटकात 6 धावा, दुसरं षटक 5 धावांचा. 12 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 5.5 धावा. आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 5 धावा. या ठिकाणी 32 धावांची गरज. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरी अनसर्टनिटीज. धारावी संघाची ही खासियत आहे. जरी धावा कमी झाल्या पण तो बॉलिंग अटॅक मात्र असा फेकायचा प्रतिस्पर्धी संघाची. दुतुम संघ देखील बलाढ्य आहे. या ठिकाणी ज्या अर्थी तो फायनलला पोहोचला, सेमीफायनलला, म्हणजे काहीतरी आहे की नाही. सचिन नाईक ज्याच्या नेतृत्वाखाली या संघाचं जे संघटन कौशल्य, ज्यांनी ही टीम तयार केली, सचिन नाईक ते कॅप्टन ऑफ या ठिकाणी अय्यांश 11 मिस्टर धारावे. सचिन नाईक यांच्या पठणीमधलं पहिलं षटक संघाच्या वतीने. तिसरं षटक. उर्वरित चेंडू 12, धाव पाहिजे 32, म्हणजे प्रत्येक षटकामागे 16 धावांचं टार्गेट. सचिन नाईक जोरकस मारा. तेज तर्रार खुकार गोलंदाज. पहिला चेंडू तयार. राईट आर्म होते विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा भन्नाट फटका. या ठिकाणी चेंडूचा लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. अप्रतिम फटका, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. या ठिकाणी फलंदाज चांगलं रनिंग बिटवीन द यस. अतिशय चांगली फिल्डिंग. काय कमबॅक केला तर कॉल केला तर बघूया. आणि अचूक फेक आणि मिळेल फक्त या ठिकाणी 1 धाव. आणि विकेट क्रमांक 2. धाव संख्या 2 बाद 12. चांगला ऑफ ड्राईव्ह केला होता, परंतु 2 धावेचा बेनिफिट घेताना बघूया या ठिकाणी अतिशय चांगलं फिल्डिंग, अचूक फेक. भावेश नाईक. अरे भावेश नाईकला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून धर्मवीरमध्ये गौतम आला. कामेश नाईकला नाही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धर्मवीरचा कामेश नाईक होता ना. दीपक ठाकूर या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार. सचिन नाईक. तिसरं षटक प्रगतीपदावर. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा भेदक मारा. चेंडू राहिला खाला, बॅट गेली वरून. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. दुत्तम संघ पुन्हा एकदा अतिशय कमी, जुजबी, वाजवी, मामूली, किफायतशीर, नगण्य, किमान स्कोर, माफक स्कोर. फक्त इनमिन धाव संख्या 12 वर. 2 बाद 12 अशी त्रेधा तिरपीठ. सशे होलपट, मुस्कट डाबी. या ठिकाणी सचिन नाईक तयार. धारावी संघाचं भन्नाट मारा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग. धाव संख्या झाली 4 वर. 4 रन्स. धाव संख्या झाली 16 वर. 16. तुम्ही दिला का? आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी
यस मिळेल, फक्त एक धाव बघूया. टोटल स्कोर इज 17. धाव संख्या फक्त एनिमी 17 वर सचिन नाईक. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर संजयजी ठाकूर. या स्पर्धेचे सर्व वन मॅन शो, वन मॅन आर्मी, कारण त्यांना टेन्शन नाही, कुबेर ग्रुप त्यांच्या पाठीशी आहे. एपिश पॉइंट. डावकुरे हाताचा फलंदाज सिद्धेश ठाकूर. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी. सचिन नाईक तयार. धुतोम, भैरवनाथ धुतोम बघूया या ठिकाणी. ओ येस, अप्रतिम डिलिव्हरी, काय भन्नाट माराट गेला आणि प्रतिस्पर्धी संघाचा पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. याचं हे जबरदस्त प्रात्यक्षिक आणि विकेट क्रमांक या ठिकाणी 3rd. LBWS पायचित सचिन नाईक. भन्नाट मारा गेला आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3रं फिनिश. आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं षटक. धावा पाहिजे. टोटल स्कोर इज 17 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 26 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज, नवीन बॉडी, मॉडेल, फॉर्म्युला, पॅटर्न, पेटर्न, शॅम्पल, ब्रँड, नवीन मटेरियल. दुतोम संघाचं 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. बॉलिंग मार्क व तयार. शेवटचा गोलंदाज धारावे संघाचा भावेश नाईक. कामेश नाईक, भावेश नाईक, दीपक ठाकूर, धीरज ठाकूर असे एकापेक्षा एक फलटण. भावेश नाईक. गव्हाणवाले तुम्ही तयार राहता. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि बॅटची लिडिंग एज. आणि अशा प्रकारे फलंदाज. आणखीन एक धक्का मिळतो या ठिकाणी. वॉट बिहाइंड विकी फोईर. संजय चौगुले आणि कुठं आहेत ते? गेले मागे आहेत. नवऱ्याच्या मागे तुम्ही काय करता? इथं या ना जरा समोर. आता याच्यानंतर शेवटची लढत. संजय ठाकूर मारायला काय हरकत नाही, पण सध्या युट्यूब चालू आहे ना. नाही युट्यूब नको बंद करू, युट्यूब राहू द्या हो. आमच्या सुपाऱ्या जातात ना. पण तुम्हाला का, तुम्हाला 1 दिवसाची सुपारी आहे, बरोबर की नाही? नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, भावेश नाईक. ओ येस, पुन्हा एकदा ताकदवर फटका, जबरदस्त स्ट्रोक, अफलातून टायमिंग. मग याला कशाला मागे ठेवलं मला समजत नाही. एवढा मोठा उमेश भोईर, चांगला फलंदाज. उमेश भोईर, बरोबर की नाही? चला, परीक्षा जमल्यानंतर अभ्यास करून फायदा काय? पुस्तकं रद्दीत घालायची आहेत. आणि हा पुन्हा 11 लाईन गेलतोय. चेंडू झाले या ठिकाणी डीप मिड विकेटला. मिळेल फक्त 1 धाव. टोटल स्कोर इज 24 आणि राहिल्या फक्त इनिमेन 19 धावा, बरोबर. उर्वरित चेंडू बाकी आहेत या ठिकाणी. 3 चेंडूमध्ये 19, 2 चेंडू बाकी आहेत. धारावी संघाचा जवळजवळ विजय आवाक्यात विजय स्पष्ट केला या ठिकाणी. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूमध्ये 9 धावा झाल्याचा इतिहास आहे.
चला राहिला शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी. भावेश नाईक दमदार गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघ कृपया गव्हाण संघाचे कॅप्टन या. लास्ट डिलिव्हरी 11 सगळे 12 प्लेयर या. 12 प्लेयर त्याला का तिथे उपटायला बोलवायचं आहे. काय करायचं 12चे काय बरोबर की नाही. एकाचे फक्त काम आहे. पाहिजे फोटो घ्यायचा आहे. अच्छा तिकडे पिचवर मग ते सांगा ते कधी सांगणार. लास्ट डिलिव्हरी. यस सामना फिनिश. आणि धारावे अय्यांश 11 धारावे गोस टू फायनल. आणि शेवटची लढत या स्पर्धेमध्ये एकीकडे धुत्तो एकीकडे गव्हाण भैरवनाथ क्रिकेट संघ. कृपया दोन्ही संघाचे फक्त प्लेयर लोकांना विनंती आहे पुऱ्या. चला दोन्ही संघाचे खेळपट्टीवर सर्व खेळाडू गव्हाण आणि धारावे विकेटपती चला दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्लेयर सर्व आणि आयोजक आणि त्यांचे मेंटॉर नको. चला मेंटॉरना पण घ्या. मेंटॉरना पण द्या ना. अरे विकेट मारू द्या. तुला काय काय चाटायचे विकेट. अच्छा अच्छा घ्यायला बरोबर. चला दोन्ही संघाचे खेळाडू चला विकेटवरती आणि आयोजक स्वतः तीन संजय शेठ ठाकूर आणि सर्व त्यांचे सहकारी. 3 गेलेत.